नमस्कार, मी विश्वजित. जेजुरी या शहरात आपण आलेलो आहोत. जेजुरीची नगरपरिषदेची निवडणूक पार पडते आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जयदीप बारभाई आज आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत. अजितदादा पवारसाहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तथा पालकमंत्री आपल्या पुणे जिल्ह्याचे यांचा आणि जेजुरी शहराचा ऋणानुबंध हा परिवारासारखा आहे. तेव्हा दादा आमच्यासाठी एक मार्गदर्शक म्हणूनच, आणि दादा जेव्हा येतात तेव्हा दादा प्रचंड अशी कामाची यादी आणि कामाची लिस्ट घेऊन जेजुरीमध्ये येतात. आणि नुसतीच कामाची यादी नव्हे तर ती कामं पूर्णत्वात नेण्यासाठी सुद्धा दादांचा पक्का त्या ठिकाणीचा प्रयत्न असतो आणि दादा ते करतात. परवा दिवशीच दादांनी जेजुरीची राखीव वेळ ही फुरसुंगी असेल, सासवड असेल, जेजुरी, माळेगाव, बारामती, तर स्पेशली आम्हाला जेजुरीसाठी अधिकचा वेळ, कारण पूर्णपणे जेजुरीतल्या समस्या, नागरिकांच्या समस्या ह्या शांत चित्ताने ऐकण्यासाठी दादा या ठिकाणी येत आहेत. आणि त्या सोडवण्याच्या प्रक्रियेमध्ये दादांचा हातखंडा हा संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं जेजुरीकर आज म्हणजे खऱ्या अर्थाने संबंध जेजुरी त्या सभेच्या ठिकाणी आलेले असेल आणि दादांचा थेट संवाद त्या ठिकाणी जेजुरी नागरिकांशी होणार. कारण अखंडपणे या जेजुरीवरती मनापासून कोणी प्रेम केलेलं असेल तर ते पवार कुटुंबापैकी अजितदादांनी प्रचंड प्रेम हे जेजुरीकरांवरती केलेलं आहे. कारण जेजुरीचा विकास हा दादांच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षापासून होतोय, होईल आणि होत राहील. निश्चितच सभेची तयारी सगळी झाली आहे तुमच्यामार्फत. मला हे विचारायचं आहे, आता तुम्ही घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहात. कोणते मुख्य मुद्दे आहेत की ज्यावर तुम्हाला विश्वास वाटतोय की तुम्ही ही निवडणूक लढवत आहात? साहेब, पहिली ते एक थोडा तुम्हाला माहिती देतो. घड्याळाच्या चिन्हावरतीच मागच्या पंचवार्षिकला 10 वर्षापूर्वी माझी पत्नी त्या ठिकाणी इलेक्शनमध्ये खूप कमी मार्जिनने 250 मतांनी फक्त त्या काळामध्ये आपल्याला हार पत्करावी लागली होती. मी स्वतः नगरसेवक म्हणून निवडून आलो. माझ्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस चिन्हाच्या घड्याळ चिन्हावरती 5 ते 6 नगरसेवक निवडून आले. आणि आता आम्ही ही निवडणुकीला सामोरं जात आहे. ते खंबीरपणे त्या ठिकाणची दादांची साथ आहे आमच्या पाठीमागं, आणि जनतेने विश्वास दिलेला आहे की घड्याळाच्या चिन्हावरतीच त्या ठिकाणी ही निवडणूक आपल्याला लढवायची आहे. कारण अजितदादांचे हात बळकट करायचे असतील, जेजुरीकरांचा विकासाचा महामेरू पुढं न्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला पूर्णपणे दादांच्या पाठीमागंच उभं राहायचं आहे. हा निर्धार पक्का जेजुरीकरांनी केलेला आहे. जे विकासाचे मुद्दे तुम्ही मांडणार आहात, काय आहे विकास जेजुरीचा, कसा करायचा आहे? जेजुरीच्या विकासाच्या संदर्भात बोलायचं झालं साहेब, तर त्याच्यामध्ये जेजुरीचा एक विचार आपण असा घेतला पाहिजे, इथली परिस्थिती जी काय ती समजून घेतली पाहिजे. धार्मिक स्थळ आणि महाराष्ट्राचं कुलदैवत ही जेजुरी आपली नगरी आहे. देवा तुझी सोन्याची जेजुरी, जेजुरीकर पर्वत शिवलिंगाकार, मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर, असा सदानंदाचा योगकोट करत या ठिकाणी जेजुरीतून भाविक भक्त, पर्यटक या ठिकाणी येत असतात. ती संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तर या ठिकाणी येणाऱ्या लोकांच्या पाण्याच्या पिण्याची व्यवस्था करणं, त्या ठिकाणी त्यांना आंघोळीचं पाणी देणं, त्यांच्या निवासाची व्यवस्था व्यवस्थित करणं, या प्रामुख्याने खूप मोठ्या समस्या जेजुरीमध्ये आहेत आणि त्या राहतील भविष्यकाळामध्ये. कारण त्याचा वेध घेणारा जर कार्यकर्ता असेल, त्याचा वेध घेणारा त्या ठिकाणी जर समाज कार्यकर्ता असेल तर पाणी हे समस्या जेजुरीमध्ये आहेच. आणि ती पुढं आपल्याला भागवायची असेल तर नागरिकांसाठी, म्हणजे आपण जेजुरी शहर हे एक 30-35 हजार लोकांचं शहर आहे आणि साधारणतः फ्लोटिंग पॉप्युलेशन तेवढंच आहे. म्हणजे 70-75 हजार लोक या ठिकाणी जेजुरीला यात्रा क्षेत्राचे हे गाव आहे. त्यामुळं ज्या विकासाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये मेन प्रश्न जेजुरीकर जनतेच्या पाण्याचा, येणाऱ्या भाविक भक्तांचा. कारण जेजुरीकर जे भाविक भक्त येतात त्यांना आपल्या नातेवाईकांप्रमाणेच स्वागत करतात. त्यामुळं त्या विकासाच्या मुद्द्यामध्ये आमचं पाण्याचं विजन आहे. पाणी वीर धरणाची योजना ही अजितदादांकडनं आज मागून घ्यायची आहे, जी सर्वात मोठी योजना गेली 10 वर्षापासून त्याची फाईल देखील रेडी असून सत्ताधाऱ्यांनी त्याच्याकडं बघितलं देखील नाही आहे. ती दादांना आज आम्ही दाखवणार आहोत. त्याचबरोबर जेजुरीतल्या येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था, सुसज्ज असे रस्ते, जेजुरीच्या दोन्ही बाजूला बहुमजली इमारती बांधून पुण्याच्या धर्तीवरती आपण जसं मंडईमध्ये मॉलमध्ये जातो, मंडई पुन्हा पार्किंगमध्ये, तसं पे अँड पार्क 2 पैसे द्यायला लोक तयार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जेजुरीतले आत्ता जे खाजगी पार्किंग असतील ना, त्याला आमचा विरोध नाही आहे, त्याच्याबद्दल आम्ही बोलत नाही. पण ते फुल होऊन सुद्धा रस्त्यावरती जेव्हा गाडी लागते तेव्हा जेजुरीमध्ये अत्यंत अशी वाहतूक कोंडी होते.
ती जर टाळायची असेल, येणाऱ्या भाविकांची सेवा करायची असेल, तर दोन्ही बाजूला साधारणतः 1,500-2,000 हजार गाडी त्या पे अँड पार्कमध्ये जातील आणि ते BOTवरती आम्ही त्या ठिकाणी रोजगार पण मिळेल, नगरपालिकेला उत्पन्न मिळेल, नागरिकांची सोय होईल. अशा प्रकारच्या आमच्या त्या ठिकाणच्या विकासाच्या योजना आहेत. दादांनी साथ दिली, जनतेने साथ दिली तर निश्चितपणे आम्ही त्या पूर्ण करू. निश्चितच भाविक इथं मोठ्या प्रमाणावर येतात ते, त्यामुळे इथल्या ज्या पायाभूत सुविधा आहे यांच्यावर ताण येतो आहे आणि त्यामुळं काही प्रमाणात आपण पाहतो की भाविकांची गैरसोय होती आहे किंवा मग स्वच्छतेच्या ज्या अस्वच्छतेच्या ज्या प्रश्न असतील तो गंभीर होत चालला. जरी सांडपाणी आपल्याला रस्त्यावर वगैरे दिसते, कचऱ्याच्या समस्या आहेत, तर ह्या कशा सोडवल्या जातील? सर, या ठिकाणी मागल्या सत्ताधाऱ्यांनी बायोमायनिंगचा प्रकल्प राबवला नाही आणि तो न राबवल्यामुळे तो समजला नाही. नक्की बायोमायनिंग काय हे समजून घेतलं पाहिजे. घनकचरा व्यवस्थापन जे 240 नगरपालिकांनी ते व्यवस्थापन केलं, परंतु जेजुरीने केलं नाही. आम्हाला आता काय करायचं आहे, बायोमायनिंग जेजुरीत करायचं आहे, पण जेजुरीच्या शहरामध्ये नाही करायचं. जेजुरीची हद्दवाढ करून जेजुरी MIDC ही दादांच्या माध्यमातून नगरपालिकेच्या अखत्यारीत घेऊन त्याचा कर देखील मिळेल आणि त्या ठिकाणी 10 एकरचा प्लॉट आरक्षित करून त्या ठिकाणी बायोमायनिंग जर केलं, म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगवेगळा विघटन करून त्याच्यावरती जर काम केलं तर त्या ठिकाणचं आपल्याला कर देखील मिळेल. म्हणजे आपण म्हणू एका दगडात 2 पक्षी मारणं. त्या ठिकाणचा कर देखील मिळेल आणि जो धूर होतो ज्याच्यामुळं दुर्गंधी येते ती सर्व जेजुरीच्या बाहेर निघून गेलेली असेल. असा दुरंगी कार्यक्रम आमचा त्या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये, घनकचऱ्याच्या बाबतीमध्ये आणि MIDCच्या बाबतीमध्ये असणार आहे. इथं आपण पाहतो की आठवडे बाजार भरतो, त्याच्या पलीकडे एक मंडईचं काम झालं आहे, भाजी मंडईचं. त्याच्या बाजूला असलेला जो आठवडे बाजार भरतो, तर तिथं आसपासच्या गावांतून किंवा इथले स्थानिक असतील व्यापारी येत असतात, त्याच्यात महिलांची संख्या असते. मात्र इथं काही जे स्वच्छतागृह आहेत, मात्र याची संख्या जास्त नसल्याने किंवा अस्वच्छता तिथं पसरल्यानं त्या महिलांचं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न म्हणा किंवा तिथं अस्वच्छता पसरल्यामुळे त्यांना स्वच्छतागृह नसल्यामुळे शौचास कुठं जावं, तर या गोष्टी उद्भवतात. असं आम्ही त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे काही गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या. तर या समस्या सोडू शकतो आपण, पहिली गोष्ट म्हणजे, आणि त्या कशा सोडवता येतील? या ठिकाणी एक गोष्टीचा विचार केला पाहिजे. जेजुरीला लागून असलेले धालेवाडी, जेजुरीला लागून असलेलं त्या ठिकाणी आमचं दवनेमाळा, जेजुरीला लागून असलेलं त्या ठिकाणी कुतवळ वस्ती, या ठिकाणावरनं खूप मोठ्या प्रमाणावरती छोटे शेतकरी स्वतःच्या घरी पिकवलेला भाजीपाला, दावना जो मल्हारी मार्तंडाला रोज वापरण्यात येतो, कांदा असतील, टॅमॅटो असतील, भाजीपाला असेल, या भाजी मंडईमध्ये घेऊन येतात. तर या भाजी मंडईमध्ये अस्वच्छता आहे, आपणच म्हणताय. या भाजी मंडईमध्ये त्या ठिकाणी स्वच्छतागृह नाही आहे, हे आम्ही देखील पाहतो आहे. जेव्हा जेजुरीतली माता भगिनी किंवा तिथं काम करणारी माता भगिनी किंवा पुरुष मंडळी त्या ठिकाणी त्यांना लघुशंकेसाठी जायचं असेल, स्वच्छतेसाठी जायचं असेल, फ्रेश होण्यासाठी जायचं असेल, अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी नाही आहे. परंतु भविष्य काळामध्ये त्या ठिकाणचा देखील विचार करून त्या भागामध्ये सुसज्ज असे स्वच्छतागृह बांधणं, त्या ठिकाणी महिलांची कुचंबना होणार नाही, पुरुषांची कुचंबना होणार नाही आहे, या गोष्टीची काळजी घेणं ही निश्चितपणे राज्यकर्त्यांची भूमिका असली पाहिजे आणि ती भूमिका आम्ही आमच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने पार पाडू. कारण तिथं येणारे व्यापारी हे काही बाहेरगावचे नाही आहेत, हे आपल्याच गावातले आहेत माता भगिनी, आणि त्यांच्यासाठीची सोय करणं हे आद्य कर्तव्य राहणार आहे. असे कित्येक नागरिक आम्हाला भेटले, इथे व्यापारी भेटले, गेल्या 30-40 जवळपास वर्षांपासून ते तिथं येतात आहे, तिथं आपला व्यापार करतात आहे. मात्र ह्या काही गोष्टींमुळे त्यांची गैरसोय होते. आपण पाहिलं तर नगरपरिषदेकडनं त्यांच्याकडनं कर देखील आकारला जातो आहे. मात्र हे जे मुद्दे आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून ते तिथं येतात आहे, तर या समस्या सोडवायला हव्यात आणि याबाबत जे तुम्ही आश्वासन दिले ते निश्चितच एक कौतुकास्पद आहे, आपण म्हणू शकतो. याच्या पुढचा मुद्दा मला हे विचारायचं की तुम्ही म्हटलं की पर्यटक, भाविक इथं मोठ्या प्रमाणात येतात. जेजुरीला एक महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून आपण खंडोबाकडे पाहतो आणि त्यासाठी इथे येतात. पण त्यासोबतच आणखी काही पर्यटक इथे यावेत, जेजुरीला एक पर्यटनाची राजधानी बनवावी, यासाठी काही तुमचे मुद्दे आहेत का? सर, या ठिकाणी पर्यटन क्षेत्र म्हणून आज देखील महाराष्ट्र टुरिझम ह्याच्या मंडळाकडे जेजुरीची नोंद नाही आहे. यावेळेसचे आमदार असतील, आमचे दादा आहेत त्या ठिकाणचे उपमुख्यमंत्री, यांच्याकडे आम्ही पत्राद्वारे संवाद साधलेला आहे की महाराष्ट्र टुरिझमच्या स्पॉटवरती, गुगल स्पॉटवरती या ठिकाणी जेजुरी घ्या. कारण या ठिकाणी इंटरनॅशनल एअरपोर्ट होतं आहे जेजुरीमध्ये. अजूनही जेजुरीचं त्या गुगल मॅपवरती किंवा त्यांच्या संकेतस्थळावरती महाराष्ट्र टुरिझमच्या जेजुरी नाही आहे.
तर आमचं त्या ठिकाणी प्रकर्षाने म्हणणं आहे की उभ्या महाराष्ट्रातून या ठिकाणी मल्हारी मार्तंडाच्या नतमस्तक होण्यासाठी नागरिक भाविक येत असतात. तर पर्यटन म्हणून तिथं MTDCचं पहिलं तर कर्तव्य आहे की जसं गिरीस्थानक म्हणून महाबळेश्वर असेल तसं जेजुरी हे देखील महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. त्या ठिकाणी ती एक मागणी आहे की MTDCने त्या ठिकाणी संकेतस्थळावरती जेजुरी जर दाखवली तर कुठेही मोबाईलवरून त्या ठिकाणी जेजुरीला निश्चितपणे येता येईल. ती मदत मोठी पर्यटनाच्यासाठी जेजुरीची छोटी गोष्ट आहे परंतु झाली पाहिजे, कारण ती अधिकृतपणे त्या ठिकाणी होऊ शकते. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये आहे, जेजुरीमध्ये येणारा भाविक भक्त हा जेजुरीमध्ये वेळ किती घालवतो. जेजुरीमध्ये येणारा भाविक भक्त जेजुरीमध्ये पूर्ण परिवाराबरोबर आल्यानंतर जेजुरीमध्ये ते खंडोबाला जातात, जेजुरीमध्ये काही टाईम स्पेंड करतात, काही वेळ घालवतात, पण ती मर्यादा 1 ते 1.5 तासाची आहे. माझं भविष्यातलं किंवा आमच्या सर्वांचं अजितदादांच्या माध्यमातून धोरण या ठिकाणी असं राहणार आहे की जेजुरीमध्ये जर पर्यटन क्षेत्राला वाढ द्यायची असेल तर जेजुरीमध्ये सुकडेश्वर बोंबलेश्वर नावाचा एक दरा आहे. तिथं अतिप्राचीन खंडरायाचं मंदिर आहे, शिवलिंग आहे. त्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठीची रस्त्याची सोय करणं, प्लस जेजुरीमध्ये जो जुना गड आहे ज्याला कडेपठारा म्हणतात, अशा ठिकाणी आजही जवळजवळ 70% जी महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती नाही आहे. आत्ताचा आहे असाच देवारा तिकडं आहे, तो पूर्वीचा हा कडेपठारा. पण तिथं जाण्यासाठी साहेब काही 1000 पायऱ्या चढून जावं लागतं. तर त्या पायऱ्या चढून जाण्यापेक्षा तिथं जर आपण रोप वे केला आणि त्या रोपवेनी तिथं काही गोष्टीत आपण विकास पाहतो तर तिथं छोटंसं नुकसान होणार आहे. जेजुरीकरांमध्ये आमच्या तिथं त्या ठिकाणी काही लोक व्यवसाय करतात, डोली घेऊन जाण्याचा व्यवसाय. पण तो जेजुरीमध्ये छोट्या गडावरती ठीक आहे, पण जो जुना गड आहे त्या गडावरती जर रोपवे त्या ठिकाणी केला तर जेजुरीमध्ये येणारा जो वयोवृद्ध असेल, 70-80 वय असेल, ज्या लोकांना, तर माझी आई आता 75-76 वर्षाची आहे, माझे वडील 80 वर्षाचे आहेत, त्यांना जर वरती जायचं असेल कडेपठारी, आमच्या इथं रोपवे जर असेल साहेब तर संबंध महाराष्ट्रातून त्या रोपवेच्या आकर्षणाने वयोवृद्ध असतील, आबालवृद्ध असतील, आपण मोठ्या पुढच्या विकसित भारताकडे चाललेलो आहोत. मागच्या रूढी परंपरा थोड्याशा विसरून त्या ठिकाणी विकासाला आपण आलिंगन दिलं पाहिजे. रोपवे केला तर जेजुरीसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढेल. ग्लायडिंग सेंटर त्या ठिकाणी जेजुरीमध्ये मागं चालू होतं, ते ग्लायडिंग सेंटर आम्ही व्हावं म्हणून देखील चांगली मदत केली होती. आणि अशा कित्येक गोष्टी आहेत. मोरदारा जेजुरीमध्ये चांगला आहे. परत तुम्हाला सांगतो इजाळा म्हणून ज्या ठिकाणी इजाळा म्हणजे विजाळा, तो अपभ्रंश आहे. ज्या ठिकाणी मल्हारी मार्तंडाचा कडेपठाराचा गड आहे त्या दरीला इजाळा म्हणतात. तिथं ईज म्हणजे वीज, ती वीज पडून त्या ठिकाणी त्या काळात, जुन्या काळामध्ये वाघ, त्या विजेवरती वाघावरती वीज कोसळून वाघ त्या ठिकाणी गेला होता. म्हणून त्या भागाला खूप अति सुंदर ठिकाण आहे ते कडेपठारचं. त्याचं दर्शन सगळ्यांनी घेतलं तर जेजुरीमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या ही निश्चितपणे वाढू शकेल. रात्री येऊन निवास करावा, सकाळी येऊन मल्हारी मार्तंडाचा अभिषेक करावा, दुपारी जेजुरीमध्ये नाश्ता जेवण करून या भागातल्या पर्यटन भागांना व्हिजिट करावी आणि येळकोट जय मल्हार म्हणत आपल्या घरी आशीर्वाद खंडराचा घेऊन जावा, अशी आमची संकल्पना आहे. निश्चितच विकासाचे मुद्दे तुम्ही मांडलेच आहे, पण जेव्हा जेजुरीची निवडणूक जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा बारभाई आणि सोनवणे हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी नेहमी आपल्याला पाहायला मिळालेत. या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काय आव्हानं असतील आणि कसा सामना कराल, काय तुमचे रणनीती असणार आहे? या ठिकाणी साहेब मी कुणावरती टीका करणार नाही आहे, परंतु जेजुरीमध्ये जो 5 वर्षाचा लेखाजोखा आहे तो मी त्या निमित्ताने मांडणार आहे की कशा पद्धतीने जेजुरीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. आणि जेजुरी ही भ्रष्टाचार मुक्त करायची असेल, ठेकेदार मुक्त जेजुरी करायची असेल, ठेकेदारांचा प्रपंच चालवण्यासाठी जेजुरीच्या नागरिकांचा टॅक्सचा पैसा नाही आहे, तर तो पैसा नागरिकांच्या स्वतःच्या मूलभूत गरजांच्या सुविधांसाठी तो पैसा आहे. तर त्या पैशाचा विनियोग हा चांगल्या पद्धतीने नगर परिषदेतून व्हावा आणि जो भ्रष्टाचार जेजुरीमध्ये झालेला आहे तो परत होऊ नये यासाठी आम्ही लोक प्रयत्न करणार आहोत. विरोधकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी ज्या उद्देशाने जेजुरी नगर परिषद हातात घेतली होती त्यासाठी पूर्णपणे ते विफल ठरलेले आहेत. कुठल्याही प्रकारचं जेजुरीमध्ये विकासाभूमिक काम असं झालेलं नाही आहे. पूर्ण जी कामं झालेली आहेत ती ठेकेदार पोचण्यासाठीचीच कामं झालेली आहेत. आणि जी वचन त्यांनी दिले होते जेजुरीकरांना, त्यातलं जेजुरीकरांनाच माहिती आहे की किती वचनं त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत. म्हणून निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये
त्या ठिकाणी सोनावणे बारभाई किंवा असा त्या ठिकाणी वाद नसून त्या ठिकाणी विकास आणि विकास का नाही झाला असा त्या ठिकाणचा आमचा जेजुरीचा मुद्दा आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो विकास करेल, याच्यापुढे जो जेजुरीला सुरक्षित ठेवेल, याच्यापुढे जेजुरीला जो कुटुंब मानून काम करेल, याच्यापुढे जेजुरीला जो वेळ देईल, याच्यापुढे जेजुरीला नुसताच वेळ न देता तिथं स्वतःचा दुकानदारी न मांडता जेजुरीला आपलं घर मानून, या नागरिकांच्या समस्या आपल्या मानून जो व्यक्ती काम करेल त्याच्याच पाठीमागे जनता यावेळेस राहील असं मला वाटतंय. निश्चितच ज्या जेजुरीचं वर्णन सोन्याची जेजुरी असं केलं जातं, तीच जेजुरी स्वच्छ आणि सुंदर व्हावी ही जी नागरिकांची अपेक्षा आहे त्या पूर्ण होत. धन्यवाद सर, तुम्ही जी चर्चा केली न्यूज अनकटसोबत त्यासाठी न्यूज अनकटच्या टीमकडून आपले आभार. धन्यवाद.